पेपर होती सीएटीची बीएड सीएटीची आमचा आज एक्झाम होता. आम्ही ठीक 10:30 वाजता सेंटरला आले, पण इथं आमची एक्झाम झाली नाही. इथलं प्रचार इथलं काहीच सुविधा नाही. आम्हाला बसायला जागा नव्हती. काही विद्यार्थी 450 विद्यार्थी इथं एक्झामला आलते, इथं कोणीच नव्हते. याची दक्षता घेत नाही. आम्ही 1000 रुपये फीस भरले होते. आम्हाला आमची फीस नको, आमचा पेपर आम्हाला आजचा आज हवाच पाहिजे. हे प्रकरण आज पहिली बार झालं नाही. हे असं 10 वेळेस नांदेडमध्ये झालंय. फक्त हे माये जे सरकार आहे, हे सरकार आहे ते पूर्ण बंद, हे जे कॉलेजचं हे गरज आहे पूर्ण बंद केलेलं पाहिजे. आम्हाला हे न्याय पाहिजे. आम्हाला न्याय पाहिजे. ही आम्हाला न्याय पाहिजे. विद्यार्थी संख्या जास्त होती, कम्प्युटर नव्हते, कम्प्युटर होते तर कीपॅड नव्हतं, माऊस नव्हतं, चेअर सुद्धा नव्हतं, काहीच चालू नव्हतं. एक्झाम आमचं डबल झालंच पाहिजे. अशी हलगर्जीपणा कशामुळं? कारण विद्यार्थी 450 विद्यार्थी असतील तर तुमच्याकडे कॅम्प्युटर 300 कॅम्प्युटर आहेत. तर तुम्ही हे न्याय कुठला देणार आहात? या सरकारला माझं एकच सांगणं आहे की बाबा विद्यार्थ्यासाठी नाही तर कुणासाठी? हा विद्यार्थी जर आज 300 विद्यार्थी आतमध्ये गेलेत, त्यांना कुणाला कीपॅड नव्हतं, कुणाला एक्झाम येणार होती, कुणाला ऑनलाईन नेटवर्क चालत नव्हतं. अशा हलगर्जीपणा कशामुळं? तर आम्ही आज रस्ता रोको केलेला आहे. रस्ता रोको म्हणजेच आम्ही आज आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या, आमची एक्झाम जर नाही झाली तर आज आम्ही दिवसभर इथंच बसून राहणार आणि सरकारचे माणसं येजेपर्यंत इथंच बसून ठाम निर्णय घेणार. दादा, तुझा काय विषय होता आणि तुम्ही कुठून आले आणि कोणतं नाव काय तुझं? माझं नाव निलेश चटणे. मी राहणारा हिमायतनगर तालुक्यातला आहे. या ठिकाणी गुलजार एज्युकेशन सोसायटी अंतर्गत असलेल्या मराठवाडा ऑनलाईन एक्झाम सेंटरवरती आमची सीईटीची परीक्षा होती. या परीक्षेला आम्ही वेळेवर हजर झाल्याच्या नंतर या एक्झाम सेंटरच्या ठिकाणी या संस्थेकडे पुरेसं मनुष्यबळ नाही, यांच्याकडे पीसी नाही आणि अशा संस्थेला ऑनलाईन एक्झाम सेंटरची मान्यता दिली कोणत्या आधारावरती, हा खरा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, इथे आमची अत्यंत गैरसोय झाली. सेंटर हे आउटसाईडला असल्यामुळे येण्यासाठी आमची प्रचंड हेळसांड झाली आणि आल्याच्या नंतर या संस्थेने आमच्यासाठी साधं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली नाही. हो, एवढंच नाही तर आम्हाला परीक्षेचा वेळ सुरू झाल्याच्या नंतर आम्हाला 10 वेळा विनंती करावी लागते, तेव्हा आम्हाला रब पेज येतो. रब पेज आम्हाला वेळेवर उपलब्ध झालं नाही. शेवटी आम्हाला हॉल तिकीटच्या पाठीमागे रब पेज म्हणून मेंटल ॲबिलिटी हा सेक्शन सोडवण्यासाठी हॉल तिकीटचा वापर करावा लागला. अशा या हलगर्जी संस्थेचा आम्ही या ठिकाणी विद्यार्थी म्हणून निषेध करतो आणि शासनाला आमची विनंती आहे की या ठिकाणी हे एज्युकेशन सोसायटी आहे, या ठिकाणी तुम्ही विद्यार्थ्यांची हेळसांड करता आणि विद्यार्थ्यांना बॅग ठेवण्यासाठी तुम्ही 20-20 रुपये त्यांच्याकडून वसूल करता. हे एक्झाम सेंटर नसून हे वसुली सेंटर आहे. हे पूर्णतः मॅनेज असलेलं परीक्षा केंद्र आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. सकाळपासून झुलंबेत आहेत. आज रस्ता रोको आंदोलन करण्याची वेळ आलेली